पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावरती येत आहेत। विश्वकर्मा योजनेमधील लाभार्थ्यांना मोदींच्या हस्ते किट वाटप केलं जाणार आहे। पंतप्रधान मोदींच्या हस्ते अमरावती इथल्या पीएम मित्रा पार्कचं आज भूमिपूजन सुद्धा संपन्न होणार आहे। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार सुद्धा उपस्थित असतील। त्यासोबतच केंद्रीय मंत्री सुद्धा या निमित्तानं उपस्थित राहणार आहेत। वर्ध्यामध्ये होत असलेला हा कार्यक्रम पंतप्रधान मोदींसह राज्यामधील मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची यावेळी उपस्थिती असेल। तर पंतप्रधानांच्या या दौऱ्यामध्ये कोणकोणत्या योजनांचा आज शुभारंभ होतोय तेही बघूया। पीएम विश्वकर्मा योजनेमधील लाभार्थ्यांना किट्सचं वाटप आज केलं जाणार आहे। विश्वकर्मा यशोगाथेच्या स्मृती टपाल तिकिटाचं सुद्धा आज अनावरण केलं जाईल। त्याचबरोबर वर्ध्यामध्ये पीएम मित्रा पार्कचं आज भूमिपूजन पार पडणार आहे। आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजनेचा शुभारंभ सुद्धा आज पंतप्रधान करतील। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचा शुभारंभ सुद्धा आज पंतप्रधानांच्या हस्ते होतोय। तर पंतप्रधानांचा हा दौरा नेमका कसा असेल आपण बघूया। सकाळी 11:15 वाजता नागपूर विमानतळावरती मोदींचं आगमन होईल। सकाळी 11 वाजता हेलिकॉप्टरनं वर्ध्यामध्ये पंतप्रधान पोहोचतील। सकाळी 11:30 वाजता विश्वकर्मा योजनेमधील लाभार्थ्यांना किट वाटप केलं जाईल। त्यानंतर 12 वाजता पीएम मित्रा पार्कचं भूमिपूजन होईल। 12:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण होणार आहे। तर दुपारी 1:15 वाजताच्या सुमारास दिल्लीकडे पंतप्रधान रवाना होतील। आणि याच दौऱ्याविषयी आपण अधिक बोलूया। वर्ध्यामधनं प्रतिनिधी पंकज गादगे सध्या आपल्या सोबत आहेत। पंकज, पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ध्यामध्ये येत आहेत, एकूणच कशी तयारी दिसतोय, कसा उत्साह दिसतोय, कशी लगबग? नक्कीच गुरुप्रसाद, पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्या वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे। विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती सोहळ्याला मोदी यांची उपस्थिती असणार आहे। विश्वकर्मा योजनेतील लाभार्थ्यांना किट वाटप मोदींच्या हस्ते होणार आहे। तगडा पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे, आसन व्यवस्था करण्यात आली। 50,000हून अधिक नागरिकांची इथे उपस्थिती राहण्याची प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आली आहे। मोदी येथूनच अमरावती येथील पीएम मेगा टेक्सटाईल पार्कचे भूमिपूजन करणार आहे। तसेच आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजना असो की केंद्र सरकार राज्य सरकारची पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना असो, या राज्य सरकारच्या दोन्ही योजनांचा शुभारंभ येथूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहे। जागतिक दर्जाचे आंतरराष्ट्रीय दर्जाचं एक पीएम विश्वकर्मा योजनेची यशोगाथा सांगणारं प्रदर्शन इथे लावण्यात आलं आहे। यामध्ये देशभरातील 18 कारागिरांच्या कलाकृतीचं प्रदर्शन इथे असणार आहे। एकूणच मोदींचा जो दौरा आहे, हा दौऱ्यामुळे नियोजन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। वर्ध्यातील वर्धामध्ये असलेल्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। काही वाहतुकीच्या व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आली आहे। 5,000 पोलिसांचा तगडा बंदोबस्त इथे असणार आहे। 24 वाहनांचा अर्थात जय्यत तयारी दिसते आहे। पंकज, तुमच्या मागे अवतीभोवती सगळीकडे कशी तयारी आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूयात पंकज? नक्कीच आपण पाहू शकता, जे सभामंडप आहे इथूनच मोदी हे संबोधित करणार आहे आणि एकूणच 50,000 नागरिकांची उपस्थिती यामध्ये इथे राहणार आहे। आणि यामध्ये 50,000च्या उपस्थितीमध्ये 15,000 विश्वकर्मा, सोबतच महिला स्वयंसहायता बचत गटाच्या 20,000 महिला, 5,000 यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यात, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यातील विश्वकर्मांची उपस्थिती राहणार आहे। व या एकूणच 5,000 प्रशिक्षण ITIच्या प्रशिक्षणार्थींची सुद्धा उपस्थिती या सोहळ्याला असणार आहे। भव्य दिव्य असा सभामंडप असून मोदी आता काय बोलणार, काय संदेश देणार, विश्वकर्मा योजनेतील लाभार्थ्यांना काही अजून योजनेमध्ये काही पुन्हा हे करतात का, हेच पाहणं महत्वाचं असणार आहे गुरुप्रसाद। बरोबर आहे पंकज, तयारी जोरदार आहे आणि आता प्रतीक्षा पंतप्रधान मोदींच्या आगमनाची। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।